तुमच्यासोबत सुद्धा असं होतं का? माझ्यासोबत नेहमी असं होतं की सकाळी मुलांना नाश्त्याला काय द्यावा आणि टिफिनला काय द्यावं ना हे सुचत नाही. तर अशा वेळेस मी काय करते ना, 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मूग, अर्धी वाटी चणा डाळ, अर्धी वाटी इथं उडीद डाळ, 1 वाटी पोहे, त्यानंतर अर्धा चमचा मेथ्या स्वच्छ धुवून रात्रभरासाठी भिजवून घेते. हे बघा अशा पद्धती. त्यानंतर आहे ना काय करते ना, मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ना 2 स्टेपमध्येच हे बॅटर तयार करून घेते. म्हणजे सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना खूप वेळ वाया जात नाही. आता हे थोडंसं साईडला ठेवणार आहे. लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना 2-3 चमचे डाळवं, भरपूर सारी कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, त्यानंतर भरपूर सारा ओला नारळ, चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी घालून मस्त अशी ही चटणी तयार करून घेतली. तुम्ही बघू शकता खूप भारी ही चटणी तयार झाली होती. त्यानंतर कडकडीत तेल गरम केलं, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, काही कढीपत्त्याची पानं घालून चुरचुरीत फोडणी दिली. मस्त आपली चटपटीत चटणी इथे तयार झाली. तयार केलेल्या बॅटरमध्ये फक्त इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे, यामध्ये सोडा आणि असं काहीही घातलेलं नाही. मुलांसाठी इथे मी मस्त असे चमचमीत खारे आप्पे बनवलेत. मुलांना खूप जास्त आवडतात, चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. चटणीसोबत हे आप्पे खूप भारी लागतात. बरं आता हे आप्प्यामध्ये ना तुम्ही भरपूर साऱ्या भाज्या घालू शकता किंवा याच बॅटरपासून तुम्ही मस्त असा कुरकुरीत डोसासुद्धा बनवू शकता. खूप भारी होतो. हे आप्पे माझ्या मुलांना खूप आवडतात. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून जरूर सांगा. बघा मस्त असे टुमटुमीत हे आप्पे तयार होतात. यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही घातले नाही, त्यामुळे मुलांसाठी हे आप्पे खूप हेल्दी आहेत. बघा वरून कुरकुरीत, आतून अतिशय सॉफ्ट हे आप्पे तुम्ही सुद्धा जरूर बनवा. बाय.